नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि आपण सांगतच असतो की आपल्या अद्रकीच्या जे सडण्याचे मुख्य कारण असते ते ज्यादा पाणी साचल्यामुळे आणि बेडची उंची कमी असल्यामुळे, त्यामध्ये अजून बेडची उंची कमी असल्यामुळे आणि पाण्याचा ज्या प्रकारे ढाळ असा एक बेडच्या ज्या प्रकारे आपल्या शेतामध्ये ढाळ असतो त्या प्रकारे आपण पाणी काढून घेत नाही। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या पुऱ्या बेडामध्ये पाणी तुंबलं आहे। तर या पाणी तुंबल्या कारणाने आपल्या अद्रकीमध्ये सड लागते। तर बघू शकता तुम्ही पूर्ण अद्रकीचा प्लॉट आणि ज्या ठिकाणी आपलं पाणी साचलं आहे, तर पाणी साचल्यामुळे अशा प्रकारे सड लागू शकते। तर यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे एक नियोजन करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली सड कंट्रोलमध्ये राहू शकते। तर त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी जेवढे आपल्या एका एकराच्या क्षेत्रामध्ये जर आपल्या प्लॉटमध्ये 1, 2 ते 3 ठिकाणी सड लागले असेल तर त्यासाठी आपल्याला ड्रिचिंग करून घ्यायची आहे। तर त्यामध्ये आपल्याला मेटलायझल 35% घ्यायचं आहे, त्यासोबत आपल्याला क्लोरोपायरिफॉस घ्यायचं आहे, अजून एक कासुबी ते स्टेप्टोमायसिन, आणि अशा प्रकारे आपल्याला ते एक द्रावण बनवून त्या ठिकाणी टाकून घ्यायचे। जर आपल्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी जर झाले तर आपल्याला ते प्लेन मेटलायझल सोडून घ्यायचे, जेणेकरून आपला प्लॉटमध्ये सड पांगणार नाही। तर एक पाण्याचं वातावरण निघून गेल्याच्या नंतर आपल्याला एक अजून दुसऱ्या प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे। तसं तर मी सांगणारच आहे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर आपल्याला ज्या प्रकारे आता या स्टेजला आपल्या बेडमध्ये पाणी तुंबलं आहे, या बेडमध्ये पाणी तुंबलं तर आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला सड जाणवते तर त्या ठिकाणी आपल्याला एक ड्रिचिंग करून घ्यायची। जर 5 ते 7 दिवसामध्ये जर आपल्याला थोडी कंट्रोल दिसली तर परत करायचं आहे। जर कंट्रोल दिसली नाही त्यासाठी आपल्याला मेटलायझल 35% पूर्ण प्लॉटला सोडून द्यायचं आहे। तर पूर्ण प्लॉटला सोडल्याच्या नंतर आपल्याला 15 ते 20 दिवस सहज रिझल्ट भेटू शकतो। तर त्यानंतर आपल्याला जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या अद्रकीमध्ये पाणी तुंबता कामा नये। त्यासाठी आपल्याला पहिलेच एक जसं आपल्याला वातावरण उघडावा भेटला आणि त्यामध्ये उघडावा भेटल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे बेड मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले बेड उंच होतील आणि उंच झाल्याच्या नंतर आपल्या मुळ्यांना स्ट्रेसमध्ये जाणार नाही। पाणी तुंबल्यानं मुळ्या खराब होणार नाही। खराब झाल्याच्या नंतर मूळकूत झाल्याच्या नंतरच सड जास्त पांगते। तर मूळकूत झाल्याच्या नंतर सड जास्त पांगल्या कारणाने आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त सड होऊ शकते। तर त्यासाठी आपल्याला एक पाण्याचं नियोजन पूर्ण प्रकारे करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये पाणी कुठल्या प्रकारे तुंबता कामा नये। आणि सडचं परत एक दुसरं कारण आहे की जी आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्याची सांगणं आहे की काही गोष्टींना सड लागते। तर मी माझ्या अनुभवानुसार सांगतो की जर ज्या ठिकाणी जमीन चोपान असते, थोडी काळसर असते, तर त्या ठिकाणी अवश्य सड लागते। तर त्यासाठी आपल्याला पहिलेच त्या ठिकाणचं पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही गोष्टीचं अडचण येणार नाही। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।